नवऱ्याचं आयुष्य कमी आले खरंय का नाही मामा? बघा भाई म्हणताय सा इथं मावशी बिवशी नाही ना तुमची, नाहीतर चहाचं वांद व्हाय सकाळ आम्ही बोलून जायचो हा. पण खरं सांगते पूर्वीच्या बायका रुपया एवढं कुंकू लावत होत्या का, तर ते कुंकू लावण्यामागं कारण आहे. टिकली कुंकवाची शोभे कपाळाला, टिकली न कमीपणा आहे सौभाग्याला. अहो मेन लावून जरी कुंकू लावलं, बाईने दिवसातनं 4 वेळा जरी तोंड धुतलं का नाही तरी ती कुंकू जात नव्हतं का? जात तो मावशी. ही ताकद कुंकवाची होती हा. आणि आजकाल ती कुंकू गेले टिकली आली. टिकली कशी असती माहितीये? सकाळ सकाळी आंघोळ करताना कपाळाची काढायची, बाथरूमच्या भिंतीला लावायची, तिथं म्हणायचं सौभाग्य होती. तिथनं पुढं आलं की कपाळाची काढायची, आरशाला लावायची, तिथं म्हणायचं सौभाग्य होती. आणि जर गल्लीत कोणाचं काय झालं, कपाळाची काढायची, दंडाला लावायची, बोंब माराय तिकडे. मग नवरा किती ठिकाणी अडकला? सगळी ठिकाणी 3 ठिकाणी अडकला. कसा संसार होईल? नाही ना. आवड टिकली तर टिकली, नाही तर जीवाला मोकली. विचार याचा करा, या टिकलीच्या नादानं बुडलाय रे तरी वाचाना. या टिकलीच्या नादानं बुडलाय रे तरी वाचाना. म्हणून बाबा माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना 800 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. जाताच जातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. जाताच जातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाबा आम्ही काय आमच्या मनात सांगत नाही. आता तुम्ही म्हणसाल तुझ्याकडे पुरावा काय? तर रामाची पत्नी सीतामाई रोज आंघोळ केली की भांगात सिंदूर लावायची, कपाळाला कुंकू लावायचं. लावत होती बर का. मारुती रायाने एकदा बघितलं. मारुती राया म्हणला, माते रोज सकाळी तुम्ही भांगात काय पदार्थ भरता हो? त्या टायमाला सीतामाता काय बोलती? सीतामाता म्हणते, अरे हा सिंदूर, एवढा चिमुटभर सिंदूर जर माझ्या कपाळाला लागला तर माझ्या रामाचं आयुष्य वाढतं. या एवढंच ऐकलं मारुतीने. तसं मारुतीने ऐकलं तसं. मारुती म्हणला, चिमुटभर सिंदुरानं जर रामाचं आयुष्य वाढत असेल, माझा राम आज रामावर राहिला पाहिजे. तेवढे करता म्हणून या मारुतीनं अख्खा सिंदूर आपल्या अंगावर ओतून घेतलेला असायला. मारुती लाल ते लालच आहे. बरोबर आहे. आम्ही काय आमच्या मनात सांगणार नाही. प्रत्येक शब्दाचा खुलासा करून तुम्हाला देणार, तरच इथनं आज जाणार. म्हणून बाबा विचार केला मनाला, हात लावला शिराला, माझ्या बाळू मामानं पाणी घेतलं संगतीला. निघून गेला मिनी भेंड वाड्याला, लागला मेंढक्याला पाणी द्यायला. विचार केला मनाला, हात लावला शिराला, मेंढक लागली ती पाणी पियाला. लागलं होतं पाणी पिया त्या टायमाला देवा. अरे बोला याला लागला लागला लागला, सांगा याला लागला लागला लागला. बाळू माझ्या मामान बिव पाणी दिलं मेंढक्याला बिवा. अरे मेंढक पाणी पिऊन पिऊन पिऊन, मेंढक पाणी पिऊन पिऊन पिऊन. तुझी थट्ट तुझी मस्करी श्रीहरी, रीत काना तुझी ना
नाही बरी बाई बाई पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी म्हणले की तिथलं माणसं त्या पुरत दिसायला लागले आम्हाला हा, एवढा उशीर लागा यावा धर्माचं गातोय तर लक्ष दिलं नाही बरोबर आहे की. आणि रिमिक्स लावले आता म्हणणार माझ्या मार्गात आलं या इथून पर्यंत देवाचं खरं आहे हो देवा धर्माचं म्हणलं की ना कुणी आणि तमाशा म्हणलं की बापल्याक दोन्ही एक दोन्ही अशी कलियुगाची गत आहे हो म्हणून हा कसं आहे आजकाल आपल्याला देव का पावत नाही सांगू हो आपली एका देवा भक्ती राहिली नाही नाही की आपलं कसं असतंय हो सोमवार आला की महादेवाचा किटस मंगळवार मंगळवार आला की लक्ष्मी आईचा किटस बुधवार बुधवार आला की पांडुरंगाचा गुरुवार दत्ताचा शुक्रवार पुन्हा भवानी माता शनिवार खांद्यावर गदा बजरंग बली की जय आणि रविवार रविवार मग राहिलेलं सगळं बाळमामा बिरोबा भैरोबा मसोबा सगळं देव बरोबर कसं आहे. देव पावलं बरं कसं गावायचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो हो एक मुस्लिम भक्त आणि एक हिंदू भक्त हा एका नावातनं जात होती नाव मध्यावर गेली नाव डगमगायला लागली आता नाव बुडणार पलटी होणार आणि आपण बुडणार आणि मरणार ही दोघालाही माहित होतं मुस्लिम भक्त हो आपल्या देवाचा धावा करायला लागला अल्लाह बचाव अल्लाह बचाव अल्लाह बचाव अल्लाह अल्लाह घेऊन घेऊन गेला आणि आपला हिंदू भक्त भैरोबा 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 ज्योतिबा 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 आला तर मसोबा 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 आला तुझ्या आईला बुडलं आणि मेलं मसुबा आला तर दुसऱ्याच नाव घेतलं मसुबा म्हणतो होय. घेतलंय. नाव जाऊ दे मग वरती गेला हा असं देव बसलं होतं हो देवाला म्हणला काय रे देवानो काय झालं लगा मरत होतो तेव्हा तुम्हाला हा आवाज मध्ये येत होतो कोणी आला नाही भैरवा म्हणला "अरे मी घोड्यावर बसत होतो परंतु ज्योतिबाचं नाव घेतलंस मला वाटलं ज्योतिबाचं आहे ज्योतिबा म्हणला ज्योतिबा म्हणला मी घोड्यावर बसत होतो तोपर्यंत तू मसोबाचं नाव घेतलंस मला वाटलं मसो मसोबा म्हणला एवढाच कोंबडा राहिला होता खाऊन येणार होतो तोपर्यंत येलच म्हणला हा कसं गावायचा आपला परमनंट देव एक पाहिजे आपुला ती एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे आपला परमनंट देव पाहिजे कसा हा जन्म नाही पुन्हा बाळो मामा म्हणा हो हा जन्म नाही पुन्हा तुम्ही बाळो मामा म्हणा परमनंट देव एक पाहिजे हो हा बरोबर आहे. पण देवाच्या जवळ जाणं एवढं पण सोपं नाही नाही बर का कसं आहे देवाच्या गळ्यात हार आहे हो आणि देवाच्या पादुकावर फुलं आहे ती माहिती की? त्या पादुकावल्या फुलाची आणि गळ्यातल्या हाराची भांडणं लागली हा कारण म्हणला तुम्ही पण एका माळ्याच्या माळ्यातलं आम्ही पण एका माळ्याच्या माळ्यातलं तुम्ही बरोबर. तुम्हाला पण एका माळ्याने तोडलं आम्हाला पण एका माळ्याने तोडलं बरोबर आहे मग तुम्ही गळ्यात का आणि आम्ही पादुकाव का
हारातल्या फुलानं सुंदर असं उत्तरण दिलं. अरे व देवाच्या गळ्यात जाऊन बसायला हृदयात सुई टोचून घ्यावी लागती तर देवाच्या गळ्यात झाले. जायला चान्स आहे सुखाचं आहे गाव. नाही भक्ती नव्हे रे साधी भोळी, हो. भक्ती इंगळावरची पोळी. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. हा आणि माझा बाळूमाचा दरबार असा आहे, तिथं जर यायचं झालं तर मी अमुक अधिकारी आहे, मी अमुक आहे, सर्व घरी ठेवायचं आणि या देवाच्या चाकरीचा गडी म्हणून या देवाच्या दारात यायचं तर ह्यो देव पावतो. बोला बाळूमामाच्या नावानं. सांग खरे. डोंगी भक्ती करणारा देव कवाच पावत नाही. नाही बर का आणि या बाळूमाच्या बग्यातला आणि प्रत्येक मंदिरातला एकच नियम आहे दादांनो, हो. या देवासाठी 1 रुपया जर खर्च केला तर हजारानं देणारा देव आहे. आणि यातला रुपया जर कोणी चोरला तर आपल्या घराची दगडी इटा सुद्धा डंपर लावून काढावं लागते. साधा सुद्धा देव नव्हतं तरी वसूल घे अजून सोडत नाही. होय. यो उपकार ठेवून घेणारा देव नव. कारण कसं आहे, जेवढी सेवा कराय गावल तेवढी करा. आज मेंढरा आपल्या गावात आल्या, मेंढराला चारा द्या. जो मेंढराला चारा दिल का नाही त्याची खरी भक्ती आहे. हो मेंढक्यांसाठी भाकरी आणा, सकाळ संध्याकाळ आरती घ्या, महाप्रसाद घ्या. अरे या बाळू धनगराचा महाप्रसाद म्हणजे साधा सुद्धा 9-18 रोगावला औषध आहे. खरंय. एखादा जर म्हणला ना हेलिकॉप्टरने घेऊन जातो तरी त्याला शक्य होत नाही. नाही नाही नाही. आणि या बाळूमामाचा भंडारा लागाय आपलं कपाळ आणि आपला कुठलं तरी पूर्वजन्माचं पुण्य तवा या बाळूमाचा भंडारा आपल्या कपाळाला लागतोय. आल्या जन्मी योग यावा बाळू मामा करतो तुझा धावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा गावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा गावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा गावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा गावा. बाळूमाची सेवा हा. मोकळ्या मनानं निर्मळ मनानं जो करल त्याला देव कधीच कमी करत नाही. मामा पावल्याशिव राहत नाही. अहो तुम्ही खाली हाताने जरी आला का नाही हो तुमची झोळी भरून देणारा ह्यो माझा कलियुगातला शेवटचा संत माझा बाळूमामा आहे बर का. आहे. आणि भक्त जोपर्यंत या बाळूमाच्या तळावर येत, आता हे माझं मेंढकं हो जोपर्यंत या मेंढी माऊलीची सेवा करतील का नाही त्यांच्या घराची काळजी ह्या बाळू धनगराला असते. असते बर का. नागाच्या रूपात जाऊन त्याच्या घराची राखण करतोय माझा बाळूमामा. खरंय. होय. आणि बाळूमाची सेवा करायची झाली तर तर? माऊलींनो येणारा दिवस सोडायचा, जाणारा दिवस सोडायचा. किमान जन्माला येऊन 12 दिवस बाळूमाची मेंढर राखावी. राखाय होय. पाहिजे. तर या बाळूमाला पावतोय बरं का. हो म्हणून विचार केला म्हणाला माझ्या बाळू धनगरानं, आहा. पाणी दिलं मेंढक्याला पियाला. हाय. मेंढकं पाणी पिती ती, पाणी पिऊन आत्मा शांत झाला या. आणि त्या टायमाला तवाच्या येळाला देवा. म्हणून विचार केला म्हणाला, विचार केला आणि देवाला. हा माझ्या बाळूमामानं आज इथं तर उद्या तिथं परपंचा सारा पाठीवर बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर. बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर. म्हणून बाबा विचार केला म्हणाला हो साराच्या सारं मेंढकं माऊलीनं पाणी पिलं हो तरी पण या पातेल्यात पाणी शिल्लक होत. होय काय बाळूमाचं किती जणांना सत्व घेतलं हो. बरोबर आहे. विचार केला म्हणाला, विचार केला देवाला. बाळूमामा पशी लागली ती माणसं भक्त याला. आणि त्या तवाच्या येळाला देवा. वा
आज 4 जणांना कळलं, उद्या 8 जणांना कळलं, परवा 12 जणांना कळलं. कळताना कळता बाळूमाचं नाव लागलं गाजायला. गावोगावी खेळू खरी. पण बाळूमापाशी फक्त कोण संसाराचं कारण घेऊन येतंय, कोण परपंचाचं येतंय, कोण उद्योगधंद्याचं येतंय, कोण दुःख सांगतंय, कोण सुख सांगतंय. बाळूमा सगळ्याच प्रश्न लागलाय सोडवाय. बाळूमानं कवाच कुठल्या भक्तापासून रुपया मागितला नाही बरं का. नाही बरं का देवा. आजकालचे पुजारी लय आहेत. आता आलाय देव पुढा 11,000 ठेव. हा बोलबोलया करणाऱ्यांकडे कवा जात जाऊ नका. आणि माय माऊलींनो, भविष्य बघण्याच्या नादात कोणी लाव पडू नका. आबाळाच्या खाली भविष्य कोणाला कळलं नाही. नाही बरं का. जो भविष्य बघणार असो त्याला जर भविष्य कळलं असेल तो कशाला भविष्य बघत बसला असतो. हा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म तेरा अच्छा तो किस्मत तेरी दासी, नियत तेरी अच्छी तो घर बनेगा मथुरा काशी. हा नाहीतर भूलभुलैया करणारी लय आहेत हो. त्या देवाला बकर काप, त्या देवाचं भाग्य हे कर. माझ्या बाळूमाच्या दारात जर आला का नाही फक्त चिमुडभर भांडारा प्रसाद एवढाच बाळूमाचा अवकाश असतो. बरोबर आहे. होय. तेवढ्या भक्ताला सुधारणा बरं होते आलाच पाहिजे. हा म्हणून नाहीतर माणसाचं कसं असतंय, कसं नशीब मस्त देत पण कर्मानं जात. बरोबर आहे. तुला नशिबानं मिळतय र, तुझ्या कर्मानं जातय र. तुला नशिबानं मिळतय र, तुझ्या कर्मानं जातय र. माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे. का कर्म जर एकदा वसुलीला जर आलं देवाच्या बाचा सुद्धा तिथं वशिला चालत नाही. होय. म्हणताना कर्म आपलं चांगलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, जो दिवसभर कष्ट करतो त्याला संध्याकाळला पडल्या पडल्या झोप लागते शांत. म्हणजे 2 नंबरचं जे मिळवतो का नाही त्याला गोळी खाल्ल्याशिवाय झोपत येत नाही. टेन्शन. वय मग त्याचं कसं असते माहितीये का, सकाळ सकाळी उठल्या उठल्या एक गोळी, नाश्ता करताना एक गोळी, जेवण करताना 3री गोळी, दुपारची एक गोळी, संध्याकाळची एक. टायमिंग टू टायमिंग. एखादी चुकली झाला बोबाटा गेला. पूर्वीच्या काळात माय माऊलींनो, आता आजी तुम्ही सांगा, पूर्वीच्या काळात तुमच्या काळात उचकी लागत होती बरोबर. उचकी लागली पूर्वी काय म्हणायची, मामानं आठवण काढली वाटतं. बरोबर. हा 4 पैशाचं पत्र पाठवलं पाहिजे. पण आजकाल उचकी आली की उचकी लागती या सारच पाहुणं गोळा करते, तिकीटच घेऊन जाते. होय असं आहे. पाप करूनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैरा. अरे काय काय केलं भल्या मानवा देवाला सारे कळतंय रे. काय काय केलं भल्या मानवा देवाला सारे कळतंय रे. काय काय केलं भल्या मानवा देवाला सारे कळतंय रे. काय काय केलं भल्या मानवा देवाला सारे कळतंय रे. तिथं नोंद झाली असावी. किती घेतलेस तू जीव, किती केलेस छेडछाडी. माणसाला काय वाटतं आपण काय करतो ते हे कोणाच्या बाला कळत नाही. बाबांनो, आता एखादा माणूस काय म्हणतो या आला इकडे कार्यक्रमात बसलाय मामा, त्याच्या बांधाचा हत्तीघास कापून आणावा म्हणजे उद्या दिवसाचं आपलं बागतंय. पण सीसीटीव्ही कॅमेरा माऊलीनं आत्ता निघालं. पण ब्रह्मांड निर्माण झालं तेव्हा देवानं 2 सीसीटीव्ही कॅमेरा बसवलं. कंच माहितीये, दिवसा असतो ते सूर्य असतो या आणि रातचा असतो देव चंद्र असतो या. सर्व हिसाब करून ठेवतोय. कुणी बी कुठं बी काशी करावी तिथं ऑटोमॅटिक रेकॉर्ड झालेला असते.
मग वा. या सगळ्या आपल्या पाप पुण्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो कुठं यमाच्या दरबारात. बरोबर आहे देवा. मग सर्टिफिकेट मिळतं स्वर्ग का नरक. आता आपण आपल्या मनाला वळका आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो या स्वर्ग का नरक. वय म्हणून बाबा वा. विचार केला रे मनाला माझा बाळू धनगर लागला होता आलेल्या भाविक भक्ताची कुडी सोडवायला. आणि त्या टायमाला देवा काय झाला प्रकार. अरे पुण्य एका दिवसाला माझ्या बाळूमाची मेंढर निघून गेली शेणगावच्या रानाला. आणि गेलेली असायला देवा. आणि शेणगावच्या रानामध्ये जाताना करता कशवाणी झाली त्या जागेला. आणि कशी झालेली असायला देवा. बाळू वा. अरे बिना गुरुचं दिवरुसपणा लागलायस करायला. हे चांगलं नव्ह. म्हणून विचार केला मनाला हात लावला शिराला. हो बा, वा. तुझ्या देहाला गुरु करून घे म्हणाला. आणि त्या टायमाला देवरसपणाला शोभा आहे तुझ्या. गुरु जर केला हो. तर तुझं दिवरुस पण चालेल. साधर बर का. आरती टाइम झालाय हा? चल. म्हणून बाबा विचार केला म्हणाला विचार केला देणाला. हो. माझ्या बाळू म्हणा बाबा मी मेंढ्या राखणार शेळ्या राखणार कुठं गुरु शोधावा. म्हणून करता मामाने विचार केला असायला त्या टायमाला. अरे बोला याला लागलं व सांगा याला लागलं व एवढ्या बघा वेळेला व एवढ्या बघा टायमाला. साध्या तिन्ही सांगा करून शिनगर साजा उघड मामा दरवाजा निवद आलय माझा. साध्या तिन्ही सांगा करून शिनगर साजा उघड मामा दरवाजा बघत आलय तुझा. म्हणून बाबा हो. माझा बाळू मामा हा. विचार करतोय म्हणाला कुठं गुरु शोधू कुठं जाऊ म्हणून त्या जागेला अच्छा. हात लावला शिराला माझ्या बाळू आणि मामानं. मनामध्ये एक विचार आला असायला. बा, हो. बाळू मामा आला या राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला. बाळू मामा आला या राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला. हे बाळू मामा आला या राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला. बाळू मामा आला या